संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश चौथा समुल्लास भाग तिसरा. दान. एक अतपाहा ब्रह्मचर्य, सत्यभाषण वगैरे तपाचरण न करणारा. दुसरा अनधियानः न शिकलेला. तिसरा प्रतिग्रहरुचीही, दुसऱ्यांकडून केवळ दान घेण्यात गोडी बाळगणारा. असे हे तीन प्रकारचे लोक दगडी नौकेत बसून समुद्रावर तरंगण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या माणसाप्रमाणे आपल्या दुष्कर्मासह दुःखसागरात बुडून जातात. ते स्वतः तर बुडतातच, परंतु स्वतःबरोबर दान देणाऱ्यांनाही बुडवितात. मनुस्मृती अध्याय 4 श्लोक 190. जो धर्माने प्राप्त झालेले धन वर वर्णलेल्या तीन प्रकारच्या पुरुषांना दान करतो, त्याचे ते दान दात्याचा नाश याच जन्मात करते आणि दान घेणाऱ्याचा नाश पुढील जन्मी करते. जे असे असतात त्यांचे काय होते? मनुस्मृती अध्याय 4 श्लोक 193. गृहस्थांची कर्तव्ये. मुंग्या किंवा वाळवी ज्याप्रमाणे हळूहळू प्रयत्न करून वारूळ बांधतात, त्याप्रमाणे स्त्री पुरुषांनी कोणालाही पीडा न देता परलोकात म्हणजे परजन्मात सुख मिळावे म्हणून हळूहळू धर्माचा संचय करावा. कारण परलोकामध्ये माता, पिता, पुत्र, पत्नी अथवा आपल्या जातीचे लोक यापैकी कोणीही सहाय्य करू शकत नाही. येथे फक्त धर्मच काम येतो. जो पुरुष दुराचारी असतो त्याची जगामध्ये व सदाचरणी लोकांत निंदा होते. तो नेहमी व्याधीग्रस्त राहिल्याने अल्पायुषी व दुःखी होतो. म्हणून असा प्रयत्न करावा, जे जे पराधीन कर्म असेल त्याचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा आणि जे जे स्वाधीन कर्म असेल ते प्रयत्नपूर्वक करावे. कारण पराधीनता ही दुःखदायक व स्वाधीनता म्हणजे स्वातंत्र्य हे सुखदायक असते. सुख व दुःख यांचे थोडक्यात हेच लक्षण आहे. मनुस्मृती अध्याय 4 श्लोक 159 व 160. विवाह झाल्यानंतर स्त्री आणि पुरुष एकमेकांचे ताबेदार बनतात. अर्थात त्या दोघांचे हावभाव, वीर्य आदी नखशिकांत साऱ्या गोष्टीवर दोघांचाही समान अधिकार स्थापन होतो. स्त्रीने अथवा पुरुषाने एकमेकांना वाईट वाटेल असे वर्तन करू नये. व्यभिचार, वेश्यागमन, परपुरुष गमन या अत्यंत दुःखदायक गोष्टी असतात. त्यांच्या वाटेला न जाता आपल्या पतीवर पत्नीने व पत्नीवर पतीने सदा अनुरक्त प्रसन्न राहावे. अध्यापक व अध्यापिका हे कसे असावेत? पंडिताचे लक्षण. ज्याला आत्मज्ञान झालेले आहे, जो सम्यक आरंभ म्हणजे नित्य उद्योगात असतो, कधीही रिकामटेकडा व आळशी राहत नाही. सुख दुःख, हानी लाभ, मानापमान, निंदास्तुती याविषयी जो कधी हर्ष अथवा शोक करीत नाही, जो नेहमी धर्माचरणात मग्न असतो, ज्याच्या मनाला उत्तमोत्तम पदार्थ म्हणजे विषय वासनांच्या वस्तू आकर्षित करीत नाहीत, त्यालाच पंडित असे म्हणतात. महाभारत उद्योग पर्व. अध्यापनास अयोग्य व मूर्ख माणसाची लक्षणे. जो न बोलावता सभेत किंवा कोणाच्या घरी जातो व तेथे उच्च आसनावर बसू इच्छितो, कोणी विचारले नसताना सभेमध्ये बाष्कळ बडबड करतो, अविश्वासू माणसावर अथवा वस्तूवर विश्वास ठेवतो, तो मूर्ख आणि सर्व मनुष्यामध्ये हीन दर्जाचा माणूस समजला जातो. महाभारत उद्योग पर्व. विदुर प्रजागर. विद्यार्थ्यांची लक्षणे. आलस्य, शारीरिक व बौद्धिक जडता, नशा, मोह, कोणत्याही गोष्टीत मन गुंतून राहणे, अस्थिरपणा, इकडच्या तिकडच्या निरर्थक गप्पा गोष्टी करणे व ऐकणे, शिकताना किंवा शिकविताना मध्येच थांबणे, अहंकार व स्वार्थ हे 7 दोष ज्या विद्यार्थ्यामध्ये असतात त्यांना कधीही विद्या येत नाही. महाभारत उद्योग पर्व. विदुर प्रजागर.
सुख भोगण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना विद्या कोठून मिळणार आणि विद्याध्ययन करणाऱ्याला सुख कोठून मिळणार? विषय सुखाच्या मागे लागलेल्या व्यक्तीने विद्येची आशा सोडावी आणि विद्यार्थ्याने विषय सुखांचा त्याग करावा. महाभारत उद्योग पर्व विदुर प्रजागर. असे केल्याखेरीज विद्याध्ययन होऊ शकणार नाही. यासाठी अध्यापक व विद्यार्थी यांनी शुभ लक्षणांनी युक्त असले पाहिजे. विद्यार्थी सत्यवादी, सत्याभिमानी, सत्यकारी, सभ्य, जितेंद्रिय, सुशील, शारीरिक व आत्मिक बळाने युक्त, समग्र वेदादी शास्त्रामध्ये प्रवीण व सर्व शुभ गुणांनी युक्त बनतील असा प्रयत्न अध्यापकांनी करावा. विद्यार्थ्यांच्या वाईट सवयी काढून टाकण्याची व त्यांना ज्ञान देण्याची त्यांनी सतत खटपट करावी. विद्यार्थ्यांनीही स्वतः जितेंद्रिय, शांत, अध्यापकाविषयी प्रेम बाळगणारे, विचारशील, परिश्रमी बनावे आणि पूर्ण विद्या, पूर्ण आयुष्य, पूर्ण धर्म आणि पुरुषार्थ यांची प्राप्ती ज्या योगी होईल अशी खटपट करीत राहावे. ही सारी ब्राह्मण वर्णाची कामे आहेत. क्षत्रियांची कामे राजधर्म प्रकरणात सांगणार आहोत. वैश्यांनी ब्रह्मचर्याद्वारे वेदादी विद्या शिकून विवाह करावा. नाना देशांच्या भाषा शिकणे, नाना प्रकारच्या व्यापारांच्या पद्धती व वस्तूंचे भाव जाणून घेणे, खरेदी विक्री करणे, द्वीपद्वीपांतरी देशोदेशी जाणे येणे, लाभ मिळविण्यासाठी वेगवेगळी कामे सुरू करणे, पशुपालन व शेती यांच्यात चातुर्याने सुधारणा घडवून आणणे, धन वाढविणे आणि विद्या व धर्म यांच्या उन्नतीसाठी त्याचा वापर करणे, सत्यवादी व निष्कपटी बनून सचोटीने सर्व व्यापार करणे, कोणतीही वस्तू नष्ट होणार नाही अशा प्रकारे सर्व वस्तूंचे रक्षण करणे, ही सारी वैश्यांची कर्तव्ये होत. शूद्रांनी सर्व प्रकारच्या सेवा करण्यात प्रवीण असावे, पाकविद्येत निपुण असावे. त्यांनी अत्यंत प्रेमाने द्विजांची सेवा करावी आणि त्यावरच आपला चरितार्थ चालवावा. द्विजांनी शूद्रांच्या सेवेच्या बदल्यात त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची सोय करावी. त्यांच्या लग्नकार्यात होणारा सर्व खर्चही त्यांनी द्यावा किंवा त्या कामाबद्दल त्यांना मासिक पगार द्यावा. चारही वर्णांनी परस्परावर प्रेम करावे, उपकार करण्याची वृत्ती ठेवावी, सज्जनपणे वागावे, सुख दुःख लाभ हानी वगैरे परिस्थितीत एकमताने राहून राज्य व प्रजा यांच्या उन्नतीसाठी तन मन धनाने प्रयत्न करावा. विवाह. प्रश्न: विवाह का करायचा? विवाह केल्याने स्त्री पुरुष बंधनात अडकतात, ज्या योगे त्यांना फार संकोच होतो व दुःख भोगावे लागते. म्हणून ज्यांची एकमेकावर प्रीती असेल त्यांनी इच्छा असेपर्यंत एकत्र राहावे आणि प्रीती संपली की एकमेकांना सोडून द्यावे. उत्तर: असे करणे हे पशुपक्ष्यांचे वर्तन होय, माणसांचे नव्हे. मानवजातीत विवाहाचे बंधन नसेल तर गृहस्थाश्रमातील सर्व उत्तम व्यवहार नष्टभ्रष्ट होऊन जातील. कोणी कोणाची सेवा करणार नाही आणि सर्वत्र महाव्यभिचार माजून माणसे रोगट, दुर्बळ व अल्पायुषी बनून मृत्युमुखी पडतील. कोणी कोणाच्या वस्तूंचा मालक अथवा वारस होऊ शकणार नाही आणि कोणाचा कोणत्याही वस्तूवर दीर्घकाळपर्यंत मालकी हक्क राहणार नाही. अशा प्रकारचे दोष समाज जीवनात निर्माण होऊ नयेत यासाठी विधियुक्त विवाह होणे अत्यंत आवश्यक आहे. माणसाने शक्यतोवर अप्राप्त वस्तूची इच्छा बाळगावी, प्राप्त वस्तूंचे रक्षण करावे आणि रक्षण केलेल्या वस्तूमध्ये वाढ करावी. तसेच वाढलेल्या धनाचा उपयोग देशाच्या कल्याणासाठी करावा. आपापल्या वर्णाश्रमाचे सर्व व्यवहार पूर्वी सांगितल्याप्रमाणे अत्यंत उत्साहाने, प्रयत्नपूर्वक व तन मन धनाने सदैव करावेत आणि परमार्थ साधन करावे. आपले आईबाप व सासू सासरे यांची मनापासून सेवा शुश्रूषा करावी. मित्र, शेजारी पाजारी, राजा, विद्वान, वैद्य व सत्पुरुष यांच्यावर प्रेम करावे आणि दुष्ट व अधर्मी यांची उपेक्षा करावी. म्हणजे त्यांचा द्वेष न करता त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करावा. शक्य असेल त्याप्रमाणे प्रेमाने आपल्या मुलांना विद्वान व सुशिक्षित करावे.
त्यासाठी आपल्या जवळच्या साधनसंपत्तीचा वापर करावा. तसेच धर्मयुक्त आचरणाने मोक्षाचेही साधन करावे. तसे वागल्यास मोक्ष मिळून परमानंदाचा उपभोग घेता येईल. गृहाश्रमाची श्रेष्ठता. प्रश्न: गृहस्थाश्रम हा सर्वात लहान आहे की मोठा? उत्तर: आपापल्या कर्तव्य कर्मांच्या बाबतीत सर्व आश्रम श्रेष्ठच आहेत. परंतु ज्याप्रमाणे नद्या आणि मोठमोठे नद समुद्राची भेट होईपर्यंत त्याप्रमाणे भ्रमण करीत राहतात आणि समुद्राशी मिलन झाल्यावर त्याच्या आश्रयाने स्थिर होतात, त्याप्रमाणे गृहस्थाच्या आश्रयानेच इतर सर्व आश्रम स्थिर राहतात. मनुस्मृती अध्याय 6 श्लोक 90. गृहस्थाश्रमाच्या आधाराशिवाय कोणत्याही आश्रमाचा व्यवहार सिद्ध होत नाही. मनुस्मृती अध्याय 3. ब्रह्मचारी, वानप्रस्थ व संन्यासी या तिन्ही आश्रमातील व्यक्तींना गृहस्थच दररोज दान व अन्न वगैरे देऊन त्या 3 आश्रमांचे धारण पोषण करतो. म्हणून गृहस्थ आश्रम हा सर्वात ज्येष्ठ आश्रम समजला जातो आणि सर्व व्यवहारामध्ये गृहस्थ हा धुरंधर आहे असे म्हटले जाते. यासाठी मोक्षाची व संसार सुखाची इच्छा बाळगणाऱ्याने प्रयत्नपूर्वक गृहस्थाश्रमाचे पालन करावे. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 78. हा गृहस्थाश्रम दुबळ्या इंद्रियांच्या म्हणजे भित्र्या व दुर्बळ पुरुषांना पेलता येत नाही. ज्याला तो स्वीकारावयाचा असेल त्याने त्यासाठी उत्तम तयारी करावी. मनुस्मृती अध्याय 3 श्लोक 79. अशा प्रकारे जगामधील साऱ्या व्यवहाराचा आधार गृहस्थाश्रम आहे. गृहस्थाश्रम मोकळा होतो. गृहस्थाश्रम नसता तर संतानोत्पत्तीच झाली नसती. मग ब्रह्मचर्य, वानप्रस्थ व संन्यास हे आश्रम कोठून अस्तित्वात आले असते? जो कोणी गृहस्थाश्रमाची निंदा करतो तोच निंदनीय आणि जो प्रशंसा करतो तोच प्रशंसनीय आहे असे समजावे. जेव्हा स्त्री पुरुष दोघेही एकमेकांवर प्रसन्न, विद्वान, पुरुषार्थी व सर्व प्रकारच्या व्यवहारांचे जाणकार असतात तेव्हाच गृहस्थाश्रमात सुख मिळते. गृहस्थाश्रमातील या सुखाचे मुख्य कारण पूर्वी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मचर्य व स्वयंवर विवाह हे आहे. याप्रमाणे संक्षेपाने समावर्तन, विवाह व गृहस्थाश्रम याविषयी आम्ही माहिती दिली आहे. यानंतरच्या प्रकरणात वानप्रस्थ व संन्यास या विषयासंबंधी आम्ही लिहिणार आहोत. या प्रकारे श्रीमद दयानंद सरस्वती स्वामी कृत सत्यार्थ प्रकाश सुभाषा विभूषित समावर्तन विवाह गृहाश्रम विधी विषयी 4था समोल्लास समाप्त.